Then, welcome students. Today we are going to learn about the food safety, the fifth lesson, in which we are already learnt about the food spoilage and the factors which are responsible for the food spoilage. Okay, now in this part we are going to learn about the prevention of food वेस्टेज अँड स्पॉइलेज. आपण अन्नाची नासाडी आणि अन्न वाया जाऊ देऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये आणि अन्न वाया जाऊ नये म्हणून कोणती काळजी घेऊ शकतो, याला प्रतिबंध कसा करू शकतो, अन्नाची नासाडी कशी रोखू शकतो, अन्न वाया जाण्यापासून कसे थांबवू शकतो, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे. ठीक आहे, पाहूयात. Of food wastage and spoilage. We can easily prevent wastage and spoilage of food by following simple rules. Whenever you eat, either at feasts or at home, serve yourself only as much food as you can eat. त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की तुम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये जाता किंवा घरामध्ये तुम्ही जेवण करत असाल तर तुम्हाला जेवढं जेवायचं आहे तेवढंच अन्न आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे. खूप अन्न एकदम वाढून घेतलं आणि ते जर तुम्ही सगळं नाही खाल्लं तर त्यातला काही भाग हा तुम्ही नंतर ताटातच ठेवून द्याल आणि ते वाया जाईल, होय ना. एखाद्या लग्न समारंभामध्ये बरेच लोक असं करतात की ते बफे सिस्टीम असते, सेल्फ सर्व्हिस असते बऱ्याच ठिकाणी आणि रांगा खूप मोठ्या असतात म्हणून लोक काय करतात, जेव्हा त्यांचा नंबर लागतो तेव्हा खूप वाढून घेतात स्वतःसाठी, म्हणजे ताट अगदी भरून जातं त्यांचं आणि तिथं बसून जेवायची सोय नसते आणि उभा राहून जेवावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या गर्दीमध्ये उभं राहून एवढं ताट भरून हातात धरून, ते भरलेलं ताट हातात धरून जेवणं महामुश्किल काम होऊन जातं. आणि अशा वेळेस काय केलं जातं तर खूप वेळ हातात ताट धरून ठेवणं शक्य नसल्यामुळं आणि उभं राहून जेवायची सवय नसल्यामुळं अशा लग्न समारंभामध्ये माणसं ही त्या ताटातलं सगळं अन्नपदार्थ संपवू शकत नाहीत आणि पायाला त्रास व्हायला लागतो, हाताला त्रास व्हायला लागतो आणि मग ते जेवण अर्धवटच ठेवून ते लोक ताट ठेवून जातात. म्हणजे अशा पद्धतीने अन्नाची नासाडीच एक प्रकारे या ठिकाणी होत असते, अन्न वाया जात असतं. आपल्या घरामध्ये देखील आपण जेवायला घेतल्यानंतर भाजी अशीच झालेली आहे, त्याला हेच कमी आहे, हे चपाती अशीच झालेली, अशी नावं ठेवत आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण जेवण जात नाही आणि अशा वेळेस ते ताट जे घेतलेलं असतं वाढून त्यातले बरेचसे पदार्थ तसेच राहून जातात आणि अशा पद्धतीने अन्नाची नासाडी होत असते. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करा, तुम्हाला जेवढं जेवायचं आहे थोडं थोडंच घ्या सुरुवातीला. ठीक आहे, आणि जर तुम्हाला परत हवं असेल तर परत सेकंड राऊंड करा आणि त्याच्यामध्ये परत थोडं थोडं वाढून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला जितकी भूक आहे तेवढं खाल्लं जाईल आणि एकदा भूक भागली की मग तुम्ही थांबताच आपोआप. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जेवढं ताटामध्ये अन्न घेता तेवढंच खाता आणि अशा पद्धतीने अन्न वाया जाणार नाही. म्हणून ते म्हणतात की सर्व युअर सेल्फ, तुम्ही स्वतः हाताने वाढून घ्या, तुम्हाला जितकं खायचं आहे तितकं. ओनली ॲज मच फूड ॲज यू कॅन ईट, तुम्ही जेवढं खाऊ शकता तेवढेच अन्न तुम्ही स्वतः हाताने वाढून घ्या. And remember, always eat all the food that you have served yourself. आणि तुम्ही काय करा, तुम्ही ते सगळं जे काही वाढून घेतलेलं आहे ताटामध्ये ते सगळं पूर्णपणे संपवा. लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, अन्न ही एक देवता आहे आणि ते आपली भूक शांत करते. ठीक आहे, आणि ते पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, पूर्ण सृष्टीलाच ब्रह्म असं म्हणतात. मग या अन्नामध्ये जर पूर्ण ब्रह्म असेल तर आपण हे अन्न वाया घालवायला नाही पाहिजे. आलं का लक्षात. त्यामुळं तुम्ही जेवढं अन्न तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच वाढून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्या ताटामध्ये सगळे पदार्थ दिसत आहेत,
याच्या पाठीमागे आपली काहीतरी पूर्व पुण्याई असेल किंवा आपल्या आईवडिलांचं काहीतरी कष्ट असतील की ज्यामुळं तुम्ही भरलेलं ताट आज जेवू शकत आहात. पण आपल्या जगामध्ये भारतामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ते एक वेळचं देखील अन्न त्यांना मिळत नाही आहे आणि त्या एक वेळच्या अन्नासाठी त्यांना दिवसभर खूप कष्ट करावे लागतात आणि तेव्हा कुठे जाऊन संध्याकाळी त्यांच्या ताटामध्ये एखादी चपाती, एखादी भाकरी, थोडीशी भाजी हे त्यांना मिळत असते. म्हणजे असे कितीतरी लोक आहेत की त्यांना एक वेळचं देखील ठीकसं मिळत नाही आणि आपण मात्र इथे अन्न काहीतरी कारणं सांगून वाया घालवतोय. तर असं करायचं नाही. ताटामध्ये जेवढे पदार्थ तुम्ही खायला घेतलेले आहेत ते सगळेच्या सगळे पदार्थ तुम्ही हे संपवले पाहिजेत खाऊन. आलं का लक्षात? हां, ईट ऑल द फूड. तुम्ही जेवढे पदार्थ घेतलेले आहेत ऑल द फूड शुड बी ईट. ते जेवलेच पाहिजेत. यू हॅव सर्वड युअर सेल्फ. तुम्ही स्वतः वाढून घेतलेत ना, जेवढं लागतं तेवढं घेतलंय ना, मग ते सगळं सावकाशपणे व्यवस्थितपणे संपवून उठायचं असतं. ओके. Avoid throwing away leftover food. हे बऱ्याच वेळा होतं शाळेमध्ये. शाळेमध्ये आपण नेहमीच बघतो मधल्या सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार आलेला असतो आणि मग मुली रांगा करतात, होय ना. आणि मग काय काय मुलीं काय करतात, रांगा फार मोठ्या आहेत म्हणून ते जास्त वाढून घेतात किंवा मैत्रिणीचं पण एखादं ताट घेऊन येतात किंवा तिचा डबा घेऊन येतात आणि होतं काय माहिती आहे का, अशा पद्धतीने जास्त वाढून घेतात आणि जेव्हा जेवायला बसतात तेव्हा मग ती मैत्रीण म्हणते अगं एवढं का आणलं, थोडंच आणायचं होतं आणि अशा पद्धतीने ते थोडंसंच खातात आणि बाकीचं डस्टबिनमध्ये टाकून देतात. तर असं नाही करायला पाहिजे. तर तुम्हाला तिथे काही जबरदस्ती नाही आहे की तुम्ही एवढंच खा तेवढंच खा. तुम्हाला जितकं हवं आहे तितकं घ्या आणि ते काही वाढणारे लोक असं म्हणत नाहीत की पहिल्या 10-15 मिनटातच तुम्ही वाढून घ्या. तुम्हाला अर्ध्या तासाची मधली सुट्टी असते, त्या दरम्यान तुम्हाला 2दा पण सहज मिळू शकेल. त्यामुळे तुम्हाला जितकं लागतं तितकं तुम्ही वाढून घ्या आणि जास्त जर होत असेल तर ते कृपया टाकू नका डस्टबिनमध्ये, ते तसंच डब्यामध्ये ठेवा. तुमच्या तुमची जेव्हा शाळा सुटते तेव्हा शाळेच्या बाहेर कुठेतरी रस्त्यावर काहीतरी काही असे लोक असतात की जे अन्न मागून खात असतात, हो का नाही. मग अशा लोकांना तुम्ही ते देऊ शकता. ते लोक आनंदाने त्याचा स्वीकार करतील. अशामुळे काय होईल की तुम्ही जास्तीचं जे काय अन्न घेतलेलं आहे ते वाया जाणार नाही आणि ठराविक लोकांना ते खायला मिळेल. ठीक आहे. ते अन्न काही लगेच खराब होत नाही कारण ते गरम गरम आणलेलं असतं दुपारच्या वेळेस आणि असं ताजं अन्न हे आणखी 4 ते 5 तास त्याला काही खराबी न होता ते व्यवस्थित राहू शकतं. त्यामुळे यू शुड बी अवॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. म्हणजे काय की तुम्ही टाळायचं आहे. अवॉइड म्हणजे टाळणे. काय थ्रोविंग म्हणजे टाकणे. काय कशात काय न टाकायचं नाही आपल्याला, कशाचा काय टाळायचं आहे आपल्याला, तर लेफ्ट ओव्हर फूड जे काही खाऊन शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते टाळायचं आहे. ठीक आहे. ते फेकणं चुकीचं आहे. You may reuse it by making new dishes or giving it to the needy ones or to your pet. बघा त्यांनीच आपल्याला उपाय सांगितलेले आहेत. या जास्तीच्या अन्नाचा उपयोग कसा करायचा, तर ते रियूज करायचे, पुन्हा वापरता येईल ना. आता मेक अ न्यू डिश. तुम्ही काय करू शकता, त्या राहिलेल्या पदार्थाची नवीन डिश करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि गिव्ह टू नीडी वन म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गरीब मुलांना त्याची गरज असेल तर त्यांना ते नेऊन द्या किंवा आपल्या आजूबाजूला जर काही कुत्री असतील किंवा अजून काही मांजरे असतील किंवा असे काही प्राणी असतात तर तुम्ही त्यांच्यासमोर त्यांना टाकलं, गायी असतील तर ते आनंदाने ते खातात. म्हणजे अशा पद्धतीने ते कचऱ्यामध्ये न जाता कोणाच्या तरी पोटात जाणं महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्ही जास्तीचे अन्न किंवा शिल्लक राहिलेले अन्न डस्टबिनमध्ये न टाकता ते तुम्ही त्याचा रियूज करू शकता. Avoid overcooking. हे आपल्याकडे फार होतं बघा. ओव्हर कुकिंग करणे म्हणजे काय, अति शिजवणे किंवा त्याला अति गरम करणे. हा प्रकार आपल्याकडे बऱ्याच वेळा होतो. म्हणजे डाळ, तांदूळ आपण इतके शिजवतो त्याला की त्यातला बराचसा जो काही प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे जे त्याचे न्यूट्रियंट्स आहेत, त्याचे अन्न घटक आहेत, हे सगळेचे सगळे अन्न घटक न्यूट्रियंट्स काय होतात त्यातनं नष्ट होऊन जातात. आणि अशा पद्धतीने अति तापवल्यामुळे किंवा अति शिजवल्यामुळे काय होतात, ते पदार्थ खराब होतात. While doing weekly shopping, buy only as much grain, vegetables, fruits
milk, etc. हां, आता हे आपण जर आठवड्याच्या साठी घरामध्ये शॉपिंग करत असू, घरामध्ये जे काही साहित्य लागतं एक आठवड्याभराचं, तर तेवढं साहित्य तुम्ही विकत आणा घरामध्ये, जास्तीचं आणून ठेवू नकात. कारण काही काही पदार्थ हे एका आठवड्यानंतर ते व्यवस्थित राहत नाहीत, खराब होऊन जातात. ठीक आहे, फळं असतील, फळं बघा 2 दिवस 4 दिवस फार झालं, फ्रीजमध्ये 6 दिवस व्यवस्थित राहू शकतात. केळी तर फ्रीजमध्ये ठेवायलाच नाही पाहिजे, केळी फ्रीजमध्ये ठेवली तर खराब होऊन जातात. म्हणजे काही काही फळं ही त्यांची लाईफ ठरलेली आहे, तेवढ्या दिवसच ते वापरू शकतो आपण. ठीक आहे, धान्य देखील जर तुम्ही खूप अगदी 4 4 5 5 6 6 महिन्याचं धान्य घरी आणून ठेवलं आणि जर त्याची काळजी घेतली नाही तर त्याच्यामध्ये आळ्या होतात, किडे होतात, ते धान्य खराब होऊन जातं किंवा त्याला उंदीर खराब करून टाकतात, होय का नाही. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपण एका आठवड्याचं धान्य भरतोय घरामध्ये म्हटल्यानंतर जे जे साहित्य एका आठवड्यातच संपू शकतं असं साहित्य आपण विकत आणायचं आहे. ठीक आहे, आणि तेवढंच आणायचं जेवढं लागतं आहे आपल्या घरामध्ये. आपल्या घरात 4 माणसं आहेत तर 4 माणसांना किती साहित्य लागेल ते तेवढंच तुम्ही आणू शकता. ठीक आहे. As you need. Avoid the temptation to make unnecessary or excessive purchase. बऱ्याच लोकांना सवय असते बघा, अनावश्यक खरेदी करतात. म्हणजे गरज नसताना पण कधी कधी ते जास्तीची खरेदी करतात. While purchasing packed food items, always check that their packings are intact. आणि जेव्हा जेव्हा आपण पॅकिंग केलेले पदार्थ घेतो, उदाहरणार्थ कुरकुरे असतील किंवा दुधाच्या पिशव्या असतील किंवा अजून काहीतरी जाम असेल किंवा चहापत्तीचे पुडे असतील, तुम्ही कोणत्याही पद्धतीचं पॅकिंग मटेरियल जर विकत घेत असाल, अन्नपदार्थ असेल ते, तर त्यावेळेस तुम्ही ते पहा की ते कुठेही फाटलेलं नाही, पॅकेजिंग कुठे लिकेज नाही ना, पॅकिंग कुठं चिरलेलं नाही ना, त्याला कुठे छिद्र नाही ना, याची तुम्ही आवर्जून ती गोष्ट पाहायची आहे. ठीक आहे. Do not forget to check the expiry date of bottled, canned and packed food and use them within the stipulated time. हां, ही पण गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण बाजारातून जेव्हा औषधं विकत आणतो तेव्हा औषधाची एक्सपायरी डेट पाहावी लागते प्रत्येक वेळेस. कारण काही काही औषधांची एक्सपायरी डेट ही संपून गेलेली असते आणि आपण जर ती खाल्ली तर आपल्याला काय होतं, तर त्याची रिॲक्शन होऊ शकते, हो ना, उलट्या होऊ शकतात किंवा आपली त्वचेला खाज सुटू शकते, आणखी काही त्याचे विचित्र परिणाम आपल्या बॉडीवर होऊ शकतात. कारण त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या रासायनिक क्रिया होतात, विशिष्ट दिवसांच्या मर्यादेनंतर ते खराब होऊन गेलेले असतं औषध. तसंच जे काही पॅकिंग केलेले जे काही फूड्स आहेत, ठीक, जॅम असतील किंवा सॉस असेल किंवा आणखी काही याच्या व्यतिरिक्त, आता इथं एक कम्प्लीट नावाचं एक दाखवलेलं आहे किंवा एक दुधामध्ये घालायची पावडर आहे, बॉर्नव्हिटा असेल, हॉर्लिक्स असेल, असे कितीतरी पदार्थ आपण बाजारातून आणतो. तर त्यावेळेस काय पाहिलं पाहिजे, तर त्यावेळेस त्यांचं एक्सपायरी डेट ही पाहिली गेली पाहिजे, किती दिवस हे अजून आपल्या घरी राहू शकतं व्यवस्थित, होय का नाही. आणि समजा ते लवकर संपणार असेल तर तसे पदार्थ, तसे पॅकिंग मटेरियल घेऊ नका तुम्ही. ठीक आहे, कारण आपल्याला अन्नपदार्थ हे वाया घालवायचे नाहीत घरात ठेवून, ते वापरायचे आहेत आणि ते काही दिवसापर्यंत व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याची एक्सपायरी डेट तेवढ्या दिवसापर्यंतची असणं गरजेचं आहे. Always store grains and other perishable foodstuffs in a cool, dry, ventilated place. बघा आता काय सांगितलं त्यांनी की आपण जे काही धान्य घरामध्ये आणतो, समजा तुम्ही 6 महिन्याचं धान्याचं पोतं आणलेलं आहे, ज्वारी आणलेली आहे, गहू आणलेले आहे, तांदूळ आणलेला आहे. ठीक आहे, मग तुम्ही ते पोतंच जर घरामध्ये जसं तसं ठेवलं तर 100% त्याच्यामध्ये काय होणार आहेत, अळ्या होणार आहेत किंवा नुशा होणार आहेत किंवा त्याला उंदीर खाणार आहेत किंवा त्याला आणखी काही कीटक, पाल वगैरे त्याला लागणार आहेत, पाली लागणार आहेत, घुशी लागणार आहेत. तर हे होऊ शकतं जर तुम्ही पोत्यात ठेवलं तर. मग ते जर तुम्ही अशा पद्धतीच्या मोठ्या कॅनमध्ये जर ठेवलं आणि ते ठेवताना पण जर ते निवडून व्यवस्थित, त्याला विशिष्ट प्रकारचे केमिकल्स मिळतात मेडिकलमध्ये, मग त्याला काहीतरी मला वाटतं बोरिक ॲसिड नावाचे काही, बोरिक पावडर नावाचा एक प्रकार आहे, तो त्याला लावतात किंवा कडुलिंबाचा पाला ठेवतात त्यासोबत. तर अशा पद्धतीने तुम्हाला धान्य व्यवस्थित ठेवावं लागेल, साठवावं लागेल ते व्यवस्थित. ठीक आहे, जे नष्ट होणारे पदार्थ आहेत ते व्यवस्थित जर तुम्ही साठवलेत तर ते काही दिवसापर्यंत, काही महिन्यापर्यंत जसेच्या तसे त्याला काही कीड न लागता ते टिकून राहू शकतात. ठीक आहे, आणि खूप, आता इथं कूल शब्द वापरलेला आहे त्यांनी, पण खूप ओलसर जागी हे ठेवून चालत नाही. ठीक आहे, थंड हवा आजूबाजूला असणं आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी व्हेंटिलेशन म्हणजे
वारा खेळला पाहिजे, जसं इथे खिडकी दाखवलेली आहे, हो का नाही. तर खिडकीतून हवा आत बाहेर येत असते, तर अशा वेळेस त्या ठिकाणची हवा ही हलती असली पाहिजे. कुबट किंवा ओलसर जागी असे पदार्थ ठेवले नाही गेले पाहिजेत, याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. Use refrigerator to store foodstuffs which spoil easily at higher temperature. रेफ्रिजरेटरचा आपण उपयोग केला पाहिजे. आता भाज्या किती दिवस टिकतात, फार त्याला 2 दिवस, पण रेफ्रिजरेटर असेल तर तुम्ही ते 6 दिवसापर्यंत व्यवस्थित टिकवू शकता. म्हणजे त्या भाज्यांचं काय झालं, आयुष्यमान वाढलं कोणामुळे, रेफ्रिजरेटरमुळे. ठीक आहे. त्यानंतर इतरही जे पदार्थ आहेत त्या भाज्या व्यतिरिक्त आहेत, जे नष्ट होणारे पदार्थ आहेत, जॅम असेल, सॉस असेल, ठीक आहे, इथं अंडी दाखवलेली आहेत, दूध असेल. आता दूध तर जास्तीत जास्त 2च दिवस टिकतं, पण 2 दिवस तरी दूध व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्याकडे दररोज दूध मिळतं, काही प्रॉब्लेम नाही, पण काही काही लोकांच्या घरामध्ये दूध हे लवकर मिळत नाही. मग ते काय करतात, 2 दिवस दूध व्यवस्थित साठवून ठेवतात. म्हणजे 2 दिवसापर्यंत दूध टिकवण्यासाठी फ्रीजचा उपयोग करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आपल्याला 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस हे आपण फ्रीज वापरू शकतो. You might have seen wastage of food during wedding ceremonies. आता या चित्रामध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे की लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीने अन्नधान्याची नासाडी होते. ठीक आहे. तर हे खरं आहे, खोटं नाही असं नाही, पण आपण याचा रियूज करू शकतो बरं का. म्हणजे जे धान्य अक्षता म्हणून वापरलेलं आहे, तर ते धान्याच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकतो आणि आपलं कार्य आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. हां, आता हे माप ओलांडणे ही पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. आता माप ओलांडल्यानंतर ते धान्य काही कोणी टाकून देत नाही. ठीक आहे. ते गोळा करून ठेवलं जातं आणि एखाद्या गरजवंताला ते दिलं जातं आणि ते द्यावं. जर तुम्ही ते टाकून देत असाल तर चुकीचं आहे. ठीक आहे. अक्षता म्हणून तांदूळ, ज्वारी असे पदार्थ वापरून त्यांची नासाडी करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही फुलांच्या अक्षता वापरू शकता. You might have seen wastage of food during wedding ceremonies and feasts. हां, हे फीस्टमध्ये मात्र बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे जेव्हा भोजनाची वेळ असते आणि वाढून घ्यायची पद्धत स्वतःची असते. मी सांगितलं तुम्हाला की त्यावेळेस अति वाढून घेतलं जातं आणि मग ते सगळं सहन होत नाही, एवढं हातात धरून ठेवणं, खूप वेळ उभा राहून जेवणं, आणि त्यामुळं त्यातले बरेचसे पदार्थ हे तसे ताटात राहतात आणि काही पदार्थ हे न आवडल्यामुळे माणूस खात नाही आणि ते न आवडलेले पदार्थ ताटात तसेच राहतात आणि मग ते वेस्टेज होतं. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याच वेळा हे फीस्टमध्ये होऊ शकतं. How can we avoid them? मग हे आपण कसं थांबवायचं? Let us learn about it. In wedding ceremonies, unbroken rice grains, that is, akshata, are showered on the bride and groom. Don't you think it is simply wastage of food? Yes. We can easily avoid this wastage by using flower petals instead of rice grains. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना की अक्षदांच्या कार्यक्रमामध्ये वधूवरावर ज्या काही अन्नधान्यांचा वर्षाव होतो, ठीक आहे, त्याच्याऐवजी जर आपण फुलांचा किंवा फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग केला तर ते आणखी छान वाटेल आणि छान दिसेल आणि योग्य होईल. Similarly, at wedding feasts, too much food is served to the guests which goes waste. हां, हे बऱ्याच वेळा होतं बरं का. म्हणजे आता इथे लोक बसून जेवत आहेत, आता बसून जेवायला काही प्रॉब्लेम नाही, होय की नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित घेऊन जेवू शकतो. पण होतं काय माहिती आहे का, बऱ्याच वेळा अशा लग्न समारंभामध्ये जबरदस्तीच फार केली जाते. नाही नाही, घ्याच खा एवढं, नाही नाही काय होत नाही, खा 2. म्हणजे जिथं माणूस 2 जामून खाऊन बस करतो तिथं जबरदस्ती 4 जामून वाढले जातात, होय का नाही. म्हणजे चपाती पुरी असेल तर विनाकारण त्याला एखाद्याला त्रास देण्यासाठी म्हणा किंवा वाढायचं आहे म्हणून, काम दिले म्हणून म्हणा, असं मुद्दामून लोक काय करतात, जास्तीचं वाढायला सुरुवात करतात. भात 1 चमच्या ठिकाणी 2 चमचे वाढायला सुरू करतात. म्हणजे समोरचा किती मागतोय तिकडे लक्ष न देता फक्त वाढायचं काम करतात. आणि अशामुळे होतं काय, बऱ्याच वेळा जेवणारी व्यक्ती वैतागते किंवा मग तिला गरज नसताना जास्त वाढलं जातं आणि मग ती जेवढं खायचं तेवढंच खाते आणि बाकीचं ताटात तसंच ठेवून टाकते. म्हणजे अशामुळे काय होतं, तर अन्नाची नासाडीच होते. लक्षात द्या. शेवटी ते ताट धुण्याला जातं आणि मग तिथून ते मुसऱ्याला जातं आणि मग तिथून ते कचऱ्यात जातं. म्हणजे अशा पद्धतीने अन्नाची नासाडी ही मोठ्या प्रमाणावर अशा कार्यक्रमामध्ये होत असते, हे खरं आहे. मग अशा वेळेस वाढणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्याला
समोरचा जितकं मागतोय तितकं आपण वाढायचं आहे. आणि जबरदस्ती करण्याचे काही कारणच नाही ना, कारण ते लोक जेवायला थांबणारच आहेत आणि थांबलेच आहेत आणि जेवण करूनच जाणार आहेत, होय का नाही? आपले पाहुणे असले असते तरी शेवटी ते जेवणारच आहेत आणि गरज पडेल तेवढंच खाणार आहेत ते. ठीक आहे. हां, ते काय लाजत नाहीत, काय नाही. त्यामुळं आपण जबरदस्ती कोणावरही न करता ज्यांना जितकं हवं आहे, पंक्तीला बसलेत ते वाढून घेतात पाहिजे तितकं, त्या पद्धतीने वाढायचं असतं. आणि आपणही पंक्तीला बसल्यानंतर जेवढं आपल्याला लागतं तेवढंच आपण घ्यायचं असतं आणि तेवढंच खायचं असतं, होय का नाही? To the guests which goes waste. This can be avoided by arranging buffets. आता हे म्हणतात बुफे अरेंजमेंट करा, अशा टेबलच्या पद्धतीपेक्षा बुफे अरेंज करा. पण भारतीयांमध्ये अशी काहीतरी धारणा झालेली आहे की मला परत मिळेल का नाही, असं झालेलं आहे बरं का. म्हणजे बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी बघतो आहे की लोक वाढून घेतात आणि एकदम वाढून घेतात आणि सांगतात अजून वर तोंड करून की अरे परत तिथे नंबर लागेल का नाही माहीत नाही, परत कोण जाणार तिकडे आणायला, त्यापेक्षा मी सगळं घेऊन बसतो इथे आणि कुठेतरी कोपऱ्यात बसतात जेवत. असं होतं आहे, दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे आता बफे सिस्टीममध्ये देखील आपण आता याच्यात काहीतरी आणखी सुधारणा करणं गरजेचं आहे असं लक्षात यायला लागलेलं आहे. होतं पूर्वी बरोबर आहे की बफे सिस्टीममध्ये जेवढं पाहिजे तेवढं लोक घेत होते, पण तिथे सुधारणा काहीतरी करणं गरजेचं आहे की लोकांनी जेवायला रांगा लावू नयेत. त्यांच्या रांगा या पटकन संपल्या पाहिजेत किंवा कमी वेळेमध्ये वाढून झालं पाहिजे आणि त्यांना परत घेता आलं पाहिजे. अशा रचना, अशा सोयी तिथं केल्या पाहिजेत की लोकांना सोयीचं वाटलं पाहिजे जेवण, गैरसोयीचं होऊ नये. मग लोक व्यवस्थित घेतील आणि आवश्यक तेवढं खातील. Leftover food can be conserved for distribution among the needy. आणि अशा कार्यक्रमामध्ये लग्न समारंभ, वास्तुशांत असेल किंवा अजून कुठले कार्यक्रम असतील तर तिथे बऱ्याच वेळा अन्नपदार्थ शिल्लक राहतो बरं का. की असं होत नाही की सगळंच अगदी बरोबर जेवढे पाहुणे आले तेवढ्या पाहुण्यांना बरोबर ते पुरलं आणि संपलं, असं होत नाही. ठीक आहे, काहीतरी शिल्लक राहतंच. मग असं शिल्लक राहिलेलं अन्न काय करणार, ते वायाच जाणार ना. मग अशा वेळेस ते अन्न ज्या लोकांना गरज आहे अन्नाची अशा लोकांपर्यंत ते पोहोचवणं देखील गरजेचं आहे. कारण त्या अन्नपदार्थाची मर्यादा असते टिकण्याची, किंवा 1 दिवस, फार झालं 1.5 दिवस, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते टिकू शकेल. याच्या पलीकडे ते खराब होऊन जातं, त्याला वास यायला लागतो, दुर्गंधी यायला लागते. मग अशा वेळेस ते चांगलं असतानाच जर आपण गरजवंतांपर्यंत पोहोचवलं तर त्या अन्नाचा योग्य उपयोग होईल, ते वाया जाणार नाही, वेस्टेज होणार नाही. By contacting orphanages and NGOs. जे काही अनाथ आश्रम आहेत, ऑर्फनेज आहेत, अनाथ आश्रम आहेत, अनाथ आश्रमामध्ये आपण ते देऊ शकतो आणि ते लोक आनंदाने घेतील ना. एखाद्या कार्यक्रमात राहिलेलं आहे म्हटल्यानंतर आणि स्वतः कार्यक्रमाचे मालक असतील किंवा त्यांच्या घरातली माणसं असतील तर ते प्रत्यक्षात सोबत आल्यामुळे त्यांनाही आनंद वाटेल की आपल्याला हे आणून दिलेलं आहे त्यांनी आणि याचा चांगला उपयोग झालेला आहे. आणि काही NGO आहेत, NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे शासन ते चालवत नाही पण काही ठराविक समाजसेवक आहेत समाजामध्ये, ते ही संस्था चालवत असतात आणि त्यांना माहीत असतं की समाजामध्ये कुठे कुठे गरजवंत लोक आहेत की ज्यांना अन्नाची गरज आहे, कपड्यांची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, पैशांची गरज आहे, त्यांना औषधांची गरज आहे. अशा लोकांची माहिती यांच्याकडे असते. जर आपण त्यांना भेटलो आणि सांगितलं की आमच्या कार्यक्रमामध्ये हे अन्न शिल्लक राहिलेलं आहे आणि आम्हाला हे अन्न त्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे, तर तुम्ही आम्हाला मदत कराल का, तर ते आनंदाने होय म्हणतील आणि आपली 2-3 माणसं देखील आपल्यासोबत देतील आणि त्या सर्व अन्नधान्याचा योग्य त्या ठिकाणी ज्यांना गरज आहे तिथपर्यंत त्याचा सदुपयोग घडून आणतील. 16th October is celebrated as World Food Day. 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या दिवशी अन्नाचं महत्त्व हे कितपत आहे हे प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेमध्ये सांगण्यात येतं. Every year around the world. We should pledge on this day that we will work towards food security and will take necessary steps to avoid food wastage. या दिवशी शपथ घेतली जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, की आम्ही अन्नाची काळजी घेऊ, आम्ही अन्न वाया घालवणार नाही. आपल्याला जेवढं अन्न लागतं रोज ताटामध्ये, जितकं आम्हाला भूक आहे तितकंच अन्न आम्ही घेऊ. ठीक आहे. आणि आपल्याकडे पद्धत आहे अन्नाला नावं ठेवायची नाहीत. ही पद्धत भारतीय संस्कृतीमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि जे वाढलेलं आहे ते पूर्णपणे संपवणं ही देखील आपली पद्धत आहे. आणि आपण कधीही अन्न ताटामध्ये शिल्लक ठेवत नाही, हे लक्षात ठेवा.